गणपती गणराज गणपती गणराज धुंडीराज गणपती सच्चिदानंद रूपा देवा सच्चिदानंद रूपा देवा
प्रसाद भावा दास म्हणे प्रसाद भावा कृपा दृष्टी हा कृपा दृष्टी हा कृपा दृष्टी हा गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज चिंतामणी मोरेश्वर चिंतामणी मोरेश्वर तया वीण नाही काज तया वीण नाही काज गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज महाराज गणपती बाप्पा हो. यानंतर मराठी संगीत रंगभूमीवरचे फार मोठे ज्येष्ठ श्रेष्ठ असे गायक आपल्या ठाण्याचेच पंडित राम मराठे. प्रत्येक गायक कलाकाराचं आराध्य दैवत आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरून इतकं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. त्यांनी रंगभूमीवरती जे अनेक प्रयोग केले त्यात असा एक प्रयोग केला की काही अप्रचलित राग त्यांनी रंगभूमीवरती विशेष प्रयत्न करून आणले आणि ते प्रोजेक्ट केले लोकांच्या समोर. त्यातलंच एक बंधारमाला नाटकातलं एक मी पद सादर करतो आपल्यासमोर. राग आहे वैर. जय शंकरा गंगाधरा 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 गौरी हरा गौरी हरा गिरिजावरा विपदा हरा शशिशेखरा विपदा हरा शशिशेखरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा जय शंकरा शंकरा
जगतासया विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी प्राशुनी विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी विषप्राशुनी जगतासया दिधली सुधा करुणाकरा दिधली सुधा करुणाकरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा विपदाहरा शशिशेखरा विपदाहरा शशिशेखरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा जय शंकरा जय शंकरा यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं नाव संगीत क्षेत्रात खूप मोठं आहे. त्यांनी अनेक रचना त्यांनीसुद्धा सुंदर असे प्रयोग रंगभूमीवरती केले, फार जाणीवपूर्वक केले. तर त्यांच्याच एका नाटकातलं एक पद आपल्यासमोर सादर करतो. त्या नाटकाचं नाव आहे गोरा कुंभार. आणि अभिषेकी बुवांनी प्रत्येक नाटकाची संहिता बघताना, त्यातली पात्र बघताना ज्या पद्धतीने त्यांनी संगीताचं संयोजन केलं आहे, रचना दिल्यात, चाली दिल्यात, त्या फार बघण्यासारख्या, फार अभ्यास करण्यासारख्या. आज पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ हा त्यांच्या रचनांच्या आधारित असा अभ्यासक्रम आज उपलब्ध आहे. त्याच्यावरती लोक स्टडी करतात, अभ्यास करतात. त्यातली ही एक विशेष रचना मलासुद्धा ती खूप आवडते. बघा आपल्याला आवडते का. प्रसंग असा आहे की गोरा कुंभारांच्या घरी ही ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई भेटायला येतात, असा तो प्रसंग आहे. आणि बुवांनी त्याची एक रचना रागाची निवड करताना इतकी विचारपूर्वक केली. लंकादहन सारंगचाच एक प्रकार आहे, तो त्याच्यात खास त्यांनी ठेवला. फार सुंदर रचना आहे. सारंग आणि बेसी असं मिश्रण आहे त्याच्यामध्ये. ब्रह्ममूर्ती मंदी ब्रह्ममूर्ती मंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्ती मंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्ती मंत येईल माहेरा. होईल
एक चिटाळी झाली एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराजा माझा ज्ञानराजा गोपाळासी लाया वाटी गोपाळासी लाया वाटी गोपाळासी लाया वाटी एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराजा माझा ज्ञानराजा माझा ज्ञानराजा गोपाळासी लाया वाटी एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराजा माझा ज्ञानराजा माझा ज्ञानराजा गोपाळासी लाया वाटी नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग आ, आ,
या संगीत संत रचनेचे संगीतकार आहेत, पण आमचे दत्तदास बुवा घाग कीर्तनकार, त्यांची ही फार आवडती रचना आहे. आणि इथे पाटणकर काका समोर बसलेत साखरी अगरचे, त्यांच्याकडे ते अनेक वर्ष येत होते कीर्तनाला, त्यांना ते सगळ्यात जुन्या आठवणी आठवतील या निमित्ताने. थोडासा प्रयत्न करतो म्हणण्याचा. शब्द आपण काळजीपूर्वक ऐका. उडाली पक्षिणी गेली अंतराळी, उडाली पक्षिणी गेली अंतराळी, चित्त पिला जबळी ठेवोनिया, चित्त पिला जबळी ठेवोनिया, तैसे माझे मन राहू दे ईश्वरी, तैसे माझे मन राहू दे ईश्वरी. उडाली पक्षिणी गेली अंतराळी, उडाली पक्षिणी गेली अंतराळी, चित्त पिला जवळी, चित्त पिला जवळी, हो चित्त पिला जवळी ठेवोनिया, तैसे माझे मन राहू दे ईश्वरी, तैसे माझे मन राहू दे ईश्वरी, तैसे माझे मन राहू दे ईश्वरी. धेनुच रे वनी वत्स असे घरी, 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 चित्त वत्सावरी ठेवोनिया, चित्त वत्सावरी ठेवोनिया, तैसे माझे मन राहू दे ईश्वरी, तैसे माझे मन राहू दे ईश्वरी, तैसे माझे मन राहू दे ईश्वरी. दुडीवरी दुडी सखीसी गोष्टी करी, दुडीवरी दुडी सखीसी गोष्टी करी, दुडीवरी दुडी आ आ
तुलसीदास नावाच्या नाटकातलं एक पद सादर करतो आपल्याला. पंडित गोविंदराव टेंबे काही रचनांच्या शोधामध्ये फिरत असताना त्यांना एक सुंदर रचना ऐकायला मिळाली आणि जात असताना ते इतके प्रभावित झाले आणि त्या रचनेच्या त्या स्वररचनेच्या प्रेमातच पडले एकदम. आणि ते म्हणले नाही, ही रचना आपल्या नाटकात पाहिजे. ॲक्च्युली तो दादरा होता आणि एका गायिकेचं गाणं चाललं होतं आणि ते ऐकताना ते इतके मोहित झाले की नाही, आपण हे आपल्या तुलसीदास नावाच्या या नाटकात ते घ्यायचं. आणि त्यांनी ते फार विशेष प्रयत्नपूर्वक त्यांनी ते घेतलेलं आहे. आपल्यासमोर थोडं सादर करतो.
गीतरचना सादर करतो आणि थांबतो 5 मिनिटांनी. याचं संगीत दिलेलं आहे पंडित खळे साहेबांनी. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. कोणी वेळे काय गाणे, कोणी वेळे काय गाणे, कोणी वेळे काय गाणे. हे तो भगवंतामी नेणे, तो भगवंतामी नेणे, तो भगवंतामी नेणे. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ. टाळ मृदुंग दक्षिणेकडे, टाळ मृदुंग दक्षिणेकडे, टाळ मृदुंग दक्षिणेकडे, टाळ मृदुंग. टाळ मृदुंग दक्षिणेकडे, माझे गाणे पश्चिमे